मित्रांनो नमस्कार। आता आपण आहोत ते जुन्नरचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांच्या घरामध्ये। पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी आपल्याला बापूजींनी त्यांचा पूर्णच्या पूर्ण खजिना या ठिकाणी दाखवलेला आहे। यात ही दगडी जाते दिसत आहेत, त्यानंतर हे बीड्स दिसत आहेत, त्याचप्रमाणे आडव्या दांड्याचं जे रोमन जातं आपल्याला या ठिकाणी दिसते। त्याचप्रमाणे बापूजींनी आपल्याला या ठिकाणी एक नाणं दाखवलेलं आहे, तर एक पुरुष प्रतिमा या ठिकाणी दिसते आणि हे नाणं नक्की कोणाचं असेल तर ते मी तुम्हाला सांगतो। खूप क्लिअर या ठिकाणी कोरण्यात आलेलं दिसतंय आणि सुरुवात आपण वाचायचा प्रयत्न करूयात। तर या ठिकाणी जर व्यवस्थित जर पाहिलं तर इथं क्ष ह र त स न ह पा न स हे नाव आपल्याला या ठिकाणी धम्मलिपीमध्ये वाचायला मिळाले। त्याचप्रमाणे खरष्टीमध्ये सुद्धा त्या राजाचं नाव या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळाले। जुन्नरचा हा खूप सुंदर असा वारसा आपण या ठिकाणी या नाण्याच्या माध्यमातून अभ्यासतोय। तर पाहू शकता हे नाणं किती सुंदररित्या या ठिकाणी कोरलेले। बापूजींना पण थोडक्यात विचारूयात ह्या नाण्याबद्दल। हां, जे आपण नाणं पाहतो ते संपूर्ण न पानाचं नाणं आहे आणि ज्या न पानाने जुन्नर परिसरामध्ये नाशिक परिसरामध्ये राज्य केलं त्यांचं हे नाणं आहे। या नाण्यावरती 3 लिपीमध्ये लेख कोरण्यात आलेले, ब्रह्मी म्हणजे आपली धम्मलिपी, त्याच्यानंतर ग्रीक लिपी आणि खरुष्टी लिपी। तर अशा पद्धतीचं हे चांदीचं नाणं जुन्नर परिसरातून उपलब्ध झालेले आहे। या नाण्यावरती जो नपान दाखवलेला आहे, हा नपान पूर्णपणे त्याची केसांची जी रचना आहे ती मानेपर्यंत झुपकेदार केसाचं दाखवलेले आणि त्याचे जे वरती केस दाखवलेले ते संपूर्ण नंतरच्या चेष्टन राजांनी शिरोभूषण म्हणून त्या पद्धतीचं अनुकरण केलेले आणि संपूर्ण त्याचा चेहरा जो आहे तो उभट दाखवलेला आहे, नाक वक्र दाखवलेले। अशा पद्धतीचा हा नपान आपल्याला या नाण्यामधून पाहावयास मिळतो। धन्यवाद बापूजी।